नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढे बघा कन्व्हर्जन ऑफ युनिट्स यावर आधारित एक प्रश्न दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो काय दिले वाचूया बघा. 0.1 किलोग्राम अधिक 0.1 हेक्टोग्राम अधिक 0.1 डेकाग्राम बरोबर किती ग्राम असं आपल्याला विचारले. यांची बेरीज करून येणारं उत्तर ग्राम मध्ये लिहायचे. मग विद्यार्थी मित्रांनो प्रश्नामध्ये विचारले ग्राम मध्ये, मग आपण प्रत्येक व्हॅल्यूला ग्राम मध्ये चेंज करावं लागतं. मग कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहिती असेल युनिट्स कन्व्हर्जन कसं असतं बघा. किलो, हेक्टो, पुन्हा डेका, पुन्हा ग्राम, पुन्हा डेसी, पुन्हा सेंटी आणि शेवटी असतं मिली. मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघा पहिल्यांदा किलोग्राम मधून ग्राम मध्ये जायचे, किलोग्राम मधून ग्राम मध्ये जायचे म्हणजे आपल्याला वरून खाली यायचे. वरून खाली येताना नेहमी लक्षात ठेवायचं गुणाकार करायचा. कशाचा गुणाकार करायचा ते पण सांगतो. विद्यार्थी मित्रांनो वरून खाली येत आहेत, मग काय करायचे स्टेप मोजायचे. स्टेप किती होतात बघा. पहिली स्टेप, दुसरी, तिसरी किती स्टेप होत आहेत? 3 स्टेप होत आहेत. 3 स्टेप म्हणलं की 1 वर 3 शून्य द्यायची. बघा गुणिले 1 वर 3 शून्य, 1 2 3 म्हणजे गुणिले 1000 करायचं. पण किलोग्रामची व्हॅल्यू काय आहे? 0.1. 0.1 ला 1000 ने गुणा, तुमचं ग्राम मध्ये उत्तर येतं बघा. 0.1 गुणिले 1000 किती येतं विद्यार्थी मित्रांनो? हे येतं 100 ग्राम. याचं उत्तर किती आलं? 100 ग्राम आलं. तसंच आता हेक्टोग्रामचं करायचं बघा. कुठे हेक्टोग्राम? इथं आहे. इथून आपल्याला ग्राम उरल्याचे किती स्टेप आहेत? 1 2 दोन स्टेप आहेत म्हणजे एकावर 2 शून्य म्हणजे गुणिले 100. हेक्टोग्रामचं पण करू बघा. 0.1 गुणिले 100 हे किती येतं मित्रांनो? 10 ग्राम येतं. 0.1 गुणिले 100 10 बरोबर. आता याचं पण झालं, आता याचं करू. 0.1 डेकाग्राम. डेकाग्राम कुठे? इथं. इथून आपल्याला ग्राम उरायचे म्हणजे एकच स्टेप यायचे. किती? एकच स्टेप यायचे. एक स्टेप म्हणजे एकच शून्य म्हणजेच 10. म्हणजे 0.1 गुणिले 10 किती येतं विद्यार्थी मित्रांनो? 1 येतं. 1 ग्राम. यांची आपल्याला बेरीजच करायची होती बघा. 100 आणि 10 110. 110 आणि 1 111 म्हणजे उत्तर किती आलं? 111 ग्राम. 111 ग्राम. धन्यवाद.